हाय फ्रेंड्स, तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा तुमचं पोट कमी करायचं आहे. हा कमरेचा घेर खूप जास्त झालेला आहे, चरबी खाली लटकते, ते पाठीवरची चरबी खाली लटकत आहे. त्यासाठी तुम्हाला काही सिंपल अशा एक्सरसाइज पाहिजेत. खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला मॅडम पोट कमी करायचं आहे, कमरेचा घेर कमी करायचा आहे, हातावरची पाठीवरती असे गोळे झालेले आहेत, गाठी तयार झालेल्या आहेत, तर त्यासाठी आम्हाला काही एक्सरसाइज सांगा. तर आता बघा, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना 5 असे व्यायाम सांगणार आहे. हे व्यायाम जर तुम्ही दररोज फक्त 5 किंवा 10 मिनिटं जरी काढून केलेत ना, हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीरावरचा फॅट लॉस होताना दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू सगळे एक्सरसाइज करत राहणे खूप गरजेचं आहे. असं नाही की 2 दिवस केलात, पुन्हा 3 दिवस, पुन्हा गॅप, पुन्हा 4 दिवस, असं करायचं नाहीये. दररोज फक्त 10 मिनिटं काढा आणि दररोज करा. आणि मी तुम्हाला काही अशा थोड्याशा टिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला वजन कमी करायला आणि तुमच्या शरीरावरचा फॅट कमी करायला लवकरात लवकर मदत होईल. तर त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक्सरसाइज पाहायचे आहेत की काय करायचे आहेत. एकदम सोपे व्यायाम आहेत. काय करा, आता जर तुम्हाला माझ्यासोबत करून पाहायचं असेल ना, मोबाईल फक्त समोर ठेवा. व्हिडिओ फक्त ना तुम्हाला बघण्यात वेळ घालवायचा नाहीये, तुम्ही समोर ठेवा आणि माझ्यासोबत ॲटलिस्ट 10 वेळा तरी काउंट करा. तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत. एकदम सोपे दाखवणार आहे. सगळ्यात पहिली एक्सरसाइज, आपल्याला मांडी घालून बसायचंय व्यवस्थित. आता जर तुम्हाला खाली बसायला त्रास होत असेल, तर काही लोकांचं जर वय खूप जास्त आहे, बसायला होत नाही, गुडघे खूप दुखतात, त्यांनी बेडवर बसून सुद्धा केले ना तरीही चालतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बेडवरती सुद्धा काय होतं की गादी असते, वरती खाली अशी त्याची उंची असते. तर तुम्हाला फक्त एक लेवल ठेवायची आहे व्यवस्थित. का तर आपल्या शरीरामध्ये कुठेही चमक किंवा थोडासा क्रॅम्प येतो, तो येऊ नये म्हणून एक लेवल ठेवा आणि एक्सरसाइज करा. म्हणजे समांतर एक जागा असली पाहिजे. दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवलात, दोन्ही पाय तुम्हाला व्यवस्थित असे लूज ठेवायचे. असे आपण मांडी घालून बसतो तसे नाहीत, एकदम लूज असे ठेवा की जेणेकरून पाय तुमचे वरती उचलले जाणार नाहीत. काय करा, एकदम सोपा व्यायाम आहे. तुमच्या कमरेवरचा, हातावरचा, इथे पाठीवरती जे गोळे आलेले आहेत ना, पाठीमागे फॅट आलेला आहे, कुठलाही ड्रेस घातलात किंवा महिलांनी साडी म्हणजे ब्लाऊज आपण ज्या वेळेला घालतो त्यावेळेला पण जो फॅट असतो ना, तोच पाठीमागून खूप दिसतो. हा कमरेचा घेर, त्यासाठी ही एक्सरसाइज ना खूप छान एक्सरसाइज आहे. तर चला स्टार्ट करूया. काय करायचंय, उजवा हात, सगळ्यात पहिल्यांदा उजवा हात खाली ठेवायचा आहे. पूर्ण एल्बो आपल्याला खाली टच करायचा आहे. आणि आपला हा डावा हात आपल्याला हळूहळू हात सरळ असणारा असा वाकवायचा नाहीये. हळूहळू हात वरती 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 उचलायचा आहे आणि खाली जायचं आहे. बस. आता समजा तुमचा हात इथेपर्यंतच येतोय, असा वाकवायचा नाहीये, पूर्ण सरळ असणार आहे. आणि हळूहळू खाली खाली खाली, जेवढं शक्य आहे तेवढं हात ट्राय करा कानापासून आला पाहिजे, असं समोरून आणायचं नाहीये. आणि होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. स्लोली रिलॅक्स व्हायचं, अजिबात घाई करायची नाहीये. सेम आपल्याला डाव्या साईडला सुद्धा करायचंय. डावा हात खाली ठेवला, उजवा हात हळूहळू वरती उचलला, सरळ उचला. ज्या वेळेला सरळ उचलाल ना, पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला कमरेपासून पाठीपासून येणार आहे. हात एकदम सरळ, होल्ड राहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड स्लोली रिलॅक्स. आता हा आपल्याला होल्ड करून घ्यायचा आहे. सुरुवातीला 10 वेळा केलात ना तरीही चालेल. आता आपण हीच एक्सरसाइज कंटिन्यू मध्ये करणार आहोत. मला कमेंट्स करायचे की माझ्यासोबत कुणी कुणी कंटिन्यू केलेला आहे. नक्की कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाहीये. स्टार्ट करूया. 1, पुन्हा इथे श्वास घेतला. 2, श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचंय. 3 4 5 6 7 8 9 10. अजून 10 मोर करूया. 10. खूप चांगली स्ट्रेचिंग येते कमरेपासून पाठीपासून, पूर्ण हात स्ट्रेच करायचे आहेत. 8
7 6 5 4 3 2. 20 वेळा काउंट जमत नसतील सुरुवातीला तर फक्त 10 वेळा किंवा 15 वेळा करा, पण नक्की ट्राय करा आणि मला बरोबर 8 दिवसाने मला कमेंट्स करायचे आहे की तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज करून किती फरक जाणवला. नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत. सेम आपल्याला आपले दोन्ही पाय असे जसे आपण ज्या पोझिशनमध्ये बसलो आहेत ना त्याच पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत. जास्त वेळ पाठ सरळ राहून बसू शकत नसाल, पाठीमागे जर सपोर्ट असेल, खूप जास्त वय असणाऱ्या महिलांना हा त्रास होतो, तर काय करायचं आहे, हलकासा तुम्हाला हा भिंतीचा सपोर्ट घेऊन तुम्ही बसू शकता. अगदीच नाही बघा, शरीराला त्रास देऊन कोणताही व्यायाम करायचा नाही आहे. माहिती आहे सुरुवातीला सगळ्या एक्सरसाइज कठीण जातात, स्लो करा. अगदीच 5 वेळा केलात ना तरीही चालेल, पण दररोज करा. तुमची बॉडी चांगली फ्लेक्सिबल होणार आहे, एक तुमच्या शरीराला सवय लागणार आहे सगळ्या एक्सरसाइजची. जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला फरक सुद्धा दिसणार नाही आणि काही नाही, सारखे हात पाय कंबर सगळं दुखतच राहणार आहे. फक्त सुरुवात करा, महिन्याभरानंतर तुमच्या बॉडीमध्ये जो फरक दिसणार आहे ना तो तुम्हाला स्वतःच पाहायचा आहे की तुमचं शरीर अगोदर कसं होतं एक्सरसाइज करण्या अगोदर आणि त्यानंतर कसं आहे. बघा, जो काही आळस कंटाळा असतो ना तो सुद्धा निघून जाणार आहे. पण सुरुवात नक्की करायची आहे. कमेंट्स नक्की करा कोणी सुरुवात केलेली आहे, कोण पहिल्यांदाच सुरुवात करतायत किंवा ज्यांना माहिती आहेत एक्सरसाइज करतायत आणि ह्या एक्सरसाइज माझ्यासोबत कंटिन्यू केलेल्या आहेत. चला तर दुसरा व्यायाम आपण पाहणार आहोत. दोन्ही हात इथे इंटरलॉक करायचे आहेत. आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला सांगते. यामुळे तुमच्या पोटावरचा, हातावरचा, पाठीमागे इकडे बॅक साईडचा फॅट कमी होणार आहे. ज्या वेळेला करणार ना त्यावेळेला तुम्हाला समजणार. दोन्ही हात इंटरलॉक केले, हात पूर्ण वरती सरळ ठेवायचे, एकदम स्ट्रेच ठेवायचे आहेत हात, असे वाकवायचे नाहीयेत, स्ट्रेच. आता तुमची पाठ कंबर पूर्ण स्ट्रेच झाले. इथे श्वास घेतला, श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. इथे श्वास घेतला, स्लोली श्वास सोडत खाली, जिथेपर्यंत जाऊ शकता ना तिथेपर्यंत जायचंय बस. पुन्हा वरती अप, पाय लूज ठेवा तरच तुम्हाला हे एक्सरसाइज तुम्हाला ही जमणार आहे. पुन्हा श्वास घेतला, श्वास सोडत खाली. 2 3. पोटावरती दाब येणार आहे खाली गेल्यावरती. हात तसेच स्ट्रेट ठेवायचे आहेत. 4 5 6. समजा तुम्हाला खाली जाता येत नसेल, जर तुम्ही इथेपर्यंतच जाताय तर इथेपर्यंतच जायचंय, काही प्रॉब्लेम नाहीये. 7. हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला जमणार आहे. 8 9 10. सुरुवातीला जर वाटतायत हात खूप दुखतायत तर थोडा वेळ थांबून तुम्हाला दुसरा सेट मारायचा आहे. पूर्ण हात स्ट्रेचच असणार आहेत आणि श्वास घेत वरती यायचे, श्वास सोडत खाली जायचे. तुम्हाला ट्राय करायचे की तुमचे पाय वरती उचलले नाही पाहिजेत. आता काय होणार आहे, काही लोकांना जर पहिल्यांदाच करत असतील थोडेसे असे पाय अप होणार आहेत. सुरुवातीला होऊ देत, थोडं ट्राय करायचंय, पाय खालीच ठेवायचा प्रयत्न करायचा. 8 7 6 5 more 5 4. पोटात मध्ये स्ट्रेच करून ठेवायचे. 3 2 1 अँड रिलॅक्स. थोडा वेळ इथे होल्ड राहायचे, हात असे सरळ स्ट्रेच ठेवा, होल्ड राहा, काउंट करायचे. 1 2 3 4. फक्त हात स्ट्रेच करायचे. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड स्लोली रिलॅक्स. एकदम स्लोली रिलॅक्स व्हायचं, अजिबात घाई करायची नाहीये. आता त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत. इथे आपल्याला तिसरा व्यायाम पाहायचा आहे. काय करायचे, पाय ओपन करायचे. सुरुवातीला जेवढे होत आहेत तेवढेच ओपन करायचे आहेत. अगदीच इथेपर्यंत झाले ना तरीही चालतील. जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसे तुमचे व्यवस्थित पाय ओपन होणार आहे. आता आपण इथे पाय ओपन केलेले आहेत. आता आपल्याला इथे काय करायचंय, चक्की चलावासन पाहणार आहोत.
हे आसन ना तुमच्या कमरेवरचा, हा पोट तुमचं जे पुढे आलेलं आहे ना, त्या पोटावरचा फॅट कमी करतं. ह्या तुमच्या पूर्ण मांड्या आहेत ना, ह्या पूर्ण स्ट्रेच होतात. आता तुम्ही दररोज केलात ना तर हळूहळू स्ट्रेचिंग तुमची जास्त वाढते. प्रॅक्टिस दररोज असेल तरच. आणि त्यामुळे काय होणार आहे, चांगले तुमचे पाय ना फ्लेक्सिबल होणार आहेत, व्यवस्थित तुम्ही ओपन करू शकणार आहात. सुरुवातीला थोडे दुखणार आहेत, सुरुवातीला 4-5 दिवस तुमची बॉडी खूप दुखणार आहे. त्यामुळे हळूहळू करा. दुखू दे, दुखलं तरी दुसऱ्या दिवशी करायचंय. फक्त एवढंच की सांभाळून करायचंय. कुठेही चुकीच्या जागेवरती तुम्हाला स्ट्रेचिंग किंवा जास्त भार तुम्हाला द्यायचा नाहीये. आता काय करायचंय, दोन्ही हात इथे इंटरलॉक करायचे. ते श्वास घ्यायचा, श्वास सोडत, पुन्हा श्वास घेतला. 2, पूर्ण सर्कल करायचंय क्लॉकवाईज. 3, जेवढं शक्य आहे तेवढं. आता समजा तुम्हाला इथेपर्यंतच जाणं शक्य चालेल, पण ट्राय करा. 4, 5, 6. एक्सरसाइज करताना तुम्हाला कोणत्या भागावरती स्ट्रेचिंग येते त्याच्यावरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे. 7, 8, 9, 10. आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचंय, डाव्या साईडने. श्वास घेतला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता इथे आपल्याला नेक्स्ट व्यायाम पाहायचा आहे. आता आपल्या इथे पाठीवरती झोपायचं आहे. तर त्याआधी काय करायचंय, थोडंसं ना पाय ओपन असतानाच आपल्याला थोडीशी स्ट्रेचिंग करायची. काय करायचंय, आपल्याला हाताने अंगठा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. होत नाहीये, पकडता येत नाहीये, इथे हात ठेवा, चालेल. आता तुम्हाला इथे हात ठेवले तुम्ही, तिथे तुम्हाला काय करायचंय, श्वास घेतला की हळूहळू श्वास सोडत मान खाली घेऊन जायची. शक्य असेल तिथेपर्यंत जा. समजा इथेपर्यंत जात आहे, चालेल, इथे होल्ड राहायचंय. आणि तुम्हाला फक्त 20 वेळा किंवा 10 वेळा काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and slowly relax. स्लोली रिलॅक्स व्हायचं. अजिबात घाई करायची नाही आहे ह्या सगळ्या एक्सरसाइज करताना. यामुळे काय होतं, पोटावरती दाब येतो, मांड्या चांगल्या स्ट्रेच होतात. एकदा नक्की करून पहा स्ट्रेचिंग. एवढे पाय ओपन केले सुरुवातीला, चालेल. आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहूया. आता इथे आपल्याला काय करायचंय, एकदम सोपा व्यायाम आहे. दोन्ही पायांमध्ये थोडेसे फोल्ड करा. पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं गॅप ठेवायचंय आणि पाय थोडेसे असे पुढे ठेवा. म्हणजे एकदम पण असे पुढे ठेवायचे नाहीये, थोडे हलकेसे तुम्हाला पाठी घेऊन यायचे आणि दोन्ही हात इंटरलॉक करायचे आणि इथे डोक्याच्या खाली ठेवायचे. बरोबर एकदम सपोर्ट असा व्यवस्थित असला पाहिजे. हात एकदम सरळ स्ट्रेच, एका लेवलमध्ये नाही, वरती नाही, खाली असली पाहिजे बॉडी एकदम सरळ. आता इथे काय करायचं, तुम्हाला पूर्ण लक्ष ना श्वासावरती असणार आहे आपल्या. इथे पोट तुमचं तुम्हाला असं पुढे ठेवायचं नाही, आतमध्ये स्ट्रेच करून ठेवा, आतमध्ये खेचा, जेवढं जमेल तेवढं. नॉर्मल ब्रीदिंग चालू असणार आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं, इथे श्वास घ्यायचा आहे चांगला आणि श्वास सोडत वरती यायचंय. बस, पुन्हा खाली, पुन्हा श्वास घेतला, स्लोली डाऊन, पुन्हा इनहेल, असं तुम्हाला कंटिन्यू करायचं. एकदा व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा वरती यायचंय. 4, 5, 6, 7, 8, 9. हाताने मानेला पुश करायचं नाही. हलका असा हात ठेवलात तरीही चालेल, पण मानेला पुश करायचं नाहीये स्वतःहून. जर तुम्हाला पूर्ण अप होता येत नाहीये तर बस इथेपर्यंत आलात, असं श्वास घेतलात,
बस असं केलं ना तरीही चालेल. एकदम सोपा व्यायाम आहे. सुरुवातीला थोडासा कठीण वाटेल. आता इथे पुन्हा एकदा आता तुम्हाला अगदीच त्रास होतोय मानेला, तर काय करा माहितीये, हात असे ठेवा. असे ठेवलात, हात पाठीमागे ठेवलात. आता इथे वरती यायचं, श्वास घेत. सेम तसंच. अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत. हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे, तुम्हाला नक्की करायचं आहे. बघा, एकाच जागेवर बसून हे सगळे व्यायाम होणार आहे. आता काय करायचं आहे, आपले हात आपल्याला ना बरोबर आपल्या हिप्स, आपल्या कमरेच्या खाली बरोबर नाही ठेवायचे. आपला हा हिप्सचा भाग आहे ना, थोडे आपला इथे हात आपला बरोबर इथे खाली आला पाहिजे. असे काय होईल, जर कमरे खाली ठेवलात ना तर पूर्ण प्रेशर हा तुमच्या कमरेवरती येईल. व्यवस्थित ठेवा, जेणेकरून पाय तुमचे इझिली अप झाले पाहिजेत. आता तुम्हाला दाखवते कसं करायचंय. श्वास घेतला, पाय वरती, बस 1, पुन्हा खाली ठेवला 2. आता जर तुम्हाला इथे खाली हात घालून नाही जमत आहे, हात खाली इथे सरळ ठेवा. ज्या लोकांना सवय आहे ना ते लोक इझिली करणार आहेत. 3 4 5 6 7 8 9. खाली पाय गेल्यावरती जोरात आपटायचा नाहीये, हळू ठेवायचं आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. फ्रेंड्स, खूप सोपे व्यायाम आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ आहे तर काय करा, सगळ्या एक्सरसाइजचे ना 20-20 वेळा किंवा 30-30 वेळा काउंट करून ना 3 सेट मारा. आता नाही जमत आहेत तर फक्त 10 मिनिटात किंवा 5 मिनिटात ना तुमचे फक्त 20-20 काउंट करून होणार आहेत. बघा, नक्की करा, फरक हा तुम्हाला नक्की दिसणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे. बाहेरचे सगळे तुम्ही जे पदार्थ खाताय, ऑइली फूड काही असेल, पॅकेट्स फूड, ते सगळं तुम्हाला टोटली बंद करायचं आहे. साखरेचा वापर सुद्धा कमी करायचा आहे. चहा प्यायची सवय असेल तर गुळाचा प्या, तो पण थोड्या प्रमाणातच तुम्हाला गुळ टाकायचा आहे. खाली पोट चहा प्यायचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जेवण हे पोषणमध्ये घ्यायचं आहे. ओव्हर इटिंग जास्त करायचं नाही आहे, त्याच्यामुळेच फॅट जास्त वाढतो. पोषणमध्ये घ्या. संध्याकाळचं शक्य नाही आहे लवकर जेवणं, तर काय करा, एकदम लाईटली घ्या. जिथे 1 भाकरी खाताय ना तिथे अर्धी भाकरी खा. भाजी प्रत्येक जेवणामध्ये काकडी ही असणार आहे. म्हणजे कुठलाही सॅलड हा तुम्हाला ठेवायचा आहे, दोन्ही पण जेवणामध्ये, दुपारी पण आणि रात्री पण. यामुळे तुमचं पोट भरले राहणार आहे, तुम्हाला भूक कमी लागणार आहे. आता जे काही खाताय ते फक्त पोषणमध्ये खा, बस. जास्त डीप ऑइली खाऊ नका, जर वेट लॉस लवकरात लवकर तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक, तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी, आता तुम्ही सकाळी उठलात, समजा नॉर्मल पाणी पिताय चालेल, किंवा तुम्ही जिऱ्याचं पाणी, मेथीदाण्याचं पाणी किंवा अद्रकचं पाणीसुद्धा पिऊ शकता. यामुळे तुमचं मेटाबॉलिझम हे फास्ट होणार आहे. आपलं मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे ना आपण जरा जरी काही खाल्लं ना तरी आपला फॅट जास्त आपल्याला वाढताना दिसतो. त्यामुळे काय करा, आणि ग्रीन टीसुद्धा तुम्हाला ॲड ठेवायची आहे. ग्रीन टी नाही आवडत असेल तर काय करा, सकाळी 1 टाईम अद्रकचं पाणी किंवा जेवल्यानंतर प्या, दुपारी किंवा नाश्त्यानंतर प्यायला तरीही चालेल. आणि रात्री झोपताना सुद्धा तुम्हाला प्यायचं आहे. अद्रकचं पाणी आवडत नसेल तर सोपचं पाणी प्या, किंवा तुम्हाला लवंग येते, 1-2 लवंग टाका, त्याचं पाणी प्यालात ना तरीही चालेल. हे करून बघा 15 दिवस, तुम्हाला तुमचं वजन ना नक्की कमी होताना दिसणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये. धन्यवाद.